दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा देशभर रंगली। सोशल मीडियावर व्हिडिओज व्हायरल देखील झाले। राजकारण तापलं आणि थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन शांतही झालं। पण याच देशात राजधानीपासून शेकडो किलोमीटर दूर, कॅमेऱ्यांच्या झगमटापासून दूर असलेल्या एका कोपऱ्यात जिवंत माणसांनी स्वतःची चिता रचली आहे। होय, हा कोणताही चित्रपट नाही, हे वास्तव आहे मध्य प्रदेशातील छतरपूर आणि पन्ना जिल्ह्यांमधलं, जिथे केन बेतवा नदीजोड प्रकल्पाच्या विरोधात आदिवासी बांधवांनी चिता आंदोलन आणि फासी आंदोलन पुकारलं आहे। अंगावर काटा आणणाऱ्या या दृश्यांमागे एकच अर्थहाक आहे, जमीन गेली, जंगल गेलं, पाणी गेलं, आता जगून तरी काय करायचं। गेल्या 3 जुलैपासून कुपी गावाजवळ बारणा नदीच्या काठावर हे आंदोलन सुरू आहे। विशेष म्हणजे या लढ्याचं नेतृत्व आदिवासी महिला करतायत। ज्या जमिनीवर त्यांचा जन्म झाला, ज्या जंगलात आयुष्य गेलं आणि ज्या नदीने त्यांच्या पिढ्या वाढवल्या, ती जमीन त्यांच्यासाठी केवळ मातीचा तुकडा नाही, तर त्यांची ओळख, संस्कृती, इतिहास आणि अस्तित्व आहे। या प्रकल्पासाठी गावं रिकामी केली जात आहेत, पण योग्य मोबदला मिळालेला नाहीये। आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, वीज खंडित करणे आणि शाळा पाडल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत। आंदोलनाचे प्रमुख अमित भटनागर 11 दिवसांपासून आमरण उपोषणावर होते, ज्यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले। ज्याप्रमाणे नाण्याला दुसरी बाजू असते, त्याचप्रमाणे या प्रकल्पाबाबत सरकारचा दावा काय आहे हेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। 44,605 कोटी रुपयाच्या या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील 44 लाख आणि उत्तर प्रदेशातील 21 लाख लोकांना पिण्याचे पाणी मिळणार असून मोठ्या प्रमाणावर सिंचन सुविधा, 103 मेगावॅट जलविद्युत आणि 27 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे। म्हणजेच एका बाजूला विकासाचा महादावा आहे, तर दुसऱ्या बाजूला विस्थापनाची भयानक भीती। भारतात विकास प्रकल्पांवरून आंदोलन करणे ही काही नवीन गोष्ट नाहीये। याआधी नर्मदा बचाव आंदोलन असो, पोस्को प्रकल्प असो वा हसदेव अरण्य बचाव आंदोलन असो, भारतात विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या बलिदानाचा हा संघर्ष काही नवीन नाहीये। पण प्रत्येक वेळी एकच प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे विकासाची किंमत नेहमी या गरिबांनीच का मोजायची। सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या आणि मोठ्या शहरात घडणाऱ्या आंदोलनांकडे संपूर्ण देशाचं लक्ष पटकन जातं, पण दुर्गम भागात जिथे कॅमेरे पोहोचत नाहीत, तिथे सुरू असलेला शांततापूर्ण आवाज प्रशासनाच्या कानांपर्यंत का पोहोचत नाही। आपला आवाज ऐकला जावा म्हणूनच या आदिवासींनी चिता आणि फाशीसारख्या अत्यंत टोकाच्या प्रतीकांचा सहारा घ्यावा लागतोय। ही लोकशाहीसाठी शोकांतिका नाही का? प्रशासनाने आता आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे। देशाच्या प्रगतीसाठी मोठे प्रकल्प नक्कीच महत्त्वाचे आहेत, पण या विकासाच्या मार्गावर जर एखाद्याचं घर, जीवन आणि संस्कृती उद्ध्वस्त होत असेल, तर त्यांना सन्मानजनक पुनर्वसन आणि योग्य ती भरपाई देणं हे देखील सरकारचं तितकंच महत्त्वाचं कर्तव्य आहे। या गंभीर मुद्द्यांवर तुमचं मत काय आहे? विकासाच्या नावाखाली होणाऱ्या या विस्थापनावर सरकारने कोणती ठोस पावले उचलली पाहिजेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।